कळमनुरी हिंगोली जिल्ह्यातील एक मतदारसंघ। मागील 15 वर्षाच्या काळात या मतदारसंघाचा विकास हा हवा तसा झाला नाही। शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या अडचणी समस्या जिथल्या तिथेच आहेत। मतदारसंघात बेरोजगारी वाढतच आहे। शेतकरी हा अतिवृष्टी व सततच्या नापिकीमुळे त्रस्त आहे। मतदारसंघात कोणताही औद्योगिक प्रकल्प नाही, खाजगी किंवा शैक्षणिक संस्थाही नाही। मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न, रस्ते, नाल्या, पांदन रस्त्याचा प्रश्न असे बरेच काही प्रश्न कळमनुरी मतदारसंघात आहेत, जे सोडविण्याचा मागील 15 वर्षाच्या काळात कोणीही प्रयत्न केला नाही। पण आता नाही, यापुढे येथील मतदार शांत बसणार नाही। कळमनुरी मतदारसंघाला गरज आहे ती या सर्व बाबींची जाण असणाऱ्या प्रतिनिधीची, जो या सर्व समस्या सोडवू शकेल। गरज आहे ती एका कणखर नेतृत्वाची। गरज आहे ती सर्वांच्या हक्कासाठी, हितासाठी, मतदारसंघाच्या परिपूर्ण विकासासाठी लढणाऱ्या लोकनेत्याची, अजित उत्तमराव मगर यांची। कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार। मी अपक्ष म्हणून कळमनुरी विधानसभा लढवत आहे। मला या मतदारसंघामध्ये जसे माझे कामं आहेत की शेतकऱ्यांसाठी लढा उभारणे, शेतकऱ्यांचा पीक विमा असो, शेतकऱ्यांसाठी जी पीक कर्जाची कामं असो, विविध शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या आरोग्यासंबंधातल्या अडचणी असो, शिक्षणाच्या बाबतीतच्या अडचणी असो, या अडचणीसाठी मला विधानसभा लढवणं हे गरजेचं वाटलं। आपल्या मतदार बंधू आणि भगिनींना एवढीच माझी नम्र विनंती आहे की एका काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, एका काम करणाऱ्या माणसाला, जो सातत्यानं रात्रंदिवस जनतेसाठी झगडतो, अशा उमेदवाराला तुम्ही इथं निवडून दिलं पाहिजे। आणि निवडून आल्यानंतर माझी रूपरेषा मतदारसंघासाठी एक प्लॅन तयार आहे। तो प्लॅन मला आपण निवडून दिल्यानंतरच शक्य आहे। आपला सर्वात ग्रामीण असलेला मतदारसंघ, इथं ना शिक्षणाची सोय, ना सिंचनाची सोय, ना आरोग्याची सोय, तर आपल्याला या विधानसभेच्या माध्यमातून मी अपक्ष उमेदवारी भरलेली आहे। आपण कुठलाही संकोच न करता मला भरभरून इथे मतं देऊन मला आपल्या मतदारांची सेवा करण्याची इथे संधी द्यावी, एवढीच नम्र विनंती करतो। आपलाच अजित मगर। मतदार बंधू भगिनींनो, आपण सर्व अजित मगर यांचे कार्य जाणतोच आहोत। शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणजे अजित मगर। शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी मूक मोर्चा, शेतीमालाला भाव प्राप्त व्हावा म्हणून धडक मोर्चा व नागरिकांच्या इतर प्रश्नासाठी रस्ता रोको आंदोलन करणारे अजित मगर। कावड यात्रेत हिरिरीने सहभाग, मतदारसंघातील बेरोजगारी कमी व्हावी हा उद्देश मनाशी बाळगून विविध व्यवसाय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन अजित मगर यांनी केले आहे। मतदारसंघातील सर्वच समाजातील नागरिकांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत। अजित मगर मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबिरांचे आयोजन, रुग्णांना मोठ्या शहराच्या ठिकाणी नेण्यास अडचण येऊ नये म्हणून रुग्णवाहिकाचे लोकार्पण केले। अशी एक ना अनेक सामाजिक कार्य ही अजित मगर साहेबांनी आपल्या मित्रमंडळाच्या माध्यमातून केली आहेत। त्यामुळेच त्यांना शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, मजूर कामगारांचा खरा मित्र म्हणून ओळखतात। त्यांच्या या समाजकार्याची दखल घेत त्यांचा महात्मा कबीर परिषदेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहा तू, गाडून टाक भीती। मागून तो आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला, तुझ्या हातीला दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला। होर पुढे तू सोड निराश, तुझा तुला तू देर दिलास, तुफान पेटू देवरी। पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहा तू, काढून टाक भीती। होर पुढे
देवरी. चला तर मग या विधानसभा निवडणुकीत अजित उत्तमराव मगर यांना साथ देऊया. आपल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचा विकासरूपी कायापालट घडवूया. कळमनुरी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील अपक्ष उमेदवार अजित उत्तमराव मगर, अजित मगर यांच्या बॅट या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करूया. कळमनुरी मतदारसंघातील विकासरूपी क्रांतीला सुरुवात करूया. अजित उत्तमराव मगर यांना मत म्हणजे कळमनुरी मतदारसंघाच्या संपूर्ण विकासाला मत.